बातमी अमरावतीमधून अमरावतीमध्ये नवरदेवावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। अकोल्यातून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। लग्नाच्या रिसेप्शनमध्येच नवरदेवावर चाकू हल्ला केला होता। चाकू हल्ल्याची संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित झाली होती। सुजलराम चरण समुद्रे असं जखमी नवरदेवाचं नाव आहे। अमरावतीच्या बडनेरा इथं आयोजित नवविवाहितांच्या रिसेप्शन कार्यक्रमात नवरदेवावर 2 अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली। हल्ल्यानंतर अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर पसार झाले होते। या आरोपींना अकोल्यातून बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, अमरावतीमध्ये नवरदेवावर चाकू हल्ला करण्यात आला होता। या आरोपींना अटक केली आहे, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, खरं तर काल रात्री अमरावतीच्या साहिल लॉन मध्ये एक लग्नाचा रिसेप्शनचा कार्यक्रम सुरू होता आणि या कार्यक्रमामध्ये अक्षरशः चक्क 2 आरोपी बाईकवरून आले आणि त्या बाईकवरून आल्यानंतर दोन्ही आरोपी लग्नाच्या रिसेप्शनमध्ये स्टेजवर जाऊन त्यांनी या नवरदेवावर चाकूचा हल्ला केला। यामध्ये जो नवरदेव तो गंभीर जखमी झाला होता आणि त्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये एक ड्रोन कॅमेरा देखील लागला होता। त्यामुळे त्या ड्रोन कॅमेरामध्ये हा सगळा फरार जो आहे तो त्या ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाला होता आणि जे दोन्ही आरोपी जे आहे त्या कॅमेरामध्ये कैद झाले असल्याने पोलिसांना सुरेंद्र, या आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या आरोपींनी या नवरदेवावर हल्ला का केला आणि हे आरोपी नेमके कोण आहेत? नक्कीच, खरं तर वाद जो आहे तो शुल्लक किरकोळ असा वाद होता। डीजे वरून काहीतरी वाद झाल्याची माहिती जी आहे ते पोलिसांकडून पुढे येत आहे। रात्रीच्या नवरदेवाच्या रिसेप्शनच्या वेळी जो डीजे वाजत होता त्या डीजेवर या दोघांमध्ये वाद झाला होता आणि त्याच कारणावरून या दोघांनी हा हल्ला चढवला असं प्राथमिक माहिती आहे। मात्र पुढे पोलीस तपास जो या ठिकाणी करता येत आहे। दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्या कारणाने नेमकं कारण काय ते आता पुढे येईल अंकिता। निश्चित, धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे लग्नाच्या रिसेप्शन मध्येच नवरदेवावर चाकू हल्ला करण्यात आला होता। अति क्षुल्लक डीजेच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला होता आणि या आरोपीनं नवरदेवावर थेट चाकू हल्ला केला। यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली आहे। खरं तर संपूर्ण घटना या रिसेप्शन कार्यक्रमात सुरू असलेल्या ड्रोन कॅमेरामध्ये चित्रित झाली आणि त्याच आधारे या आरोपींचा शोध लागला।